तुम्हाला पूजनीय होईल, लोक तुमचं दर्शन घेईल. म्हणजे हे असं पद्धतीचं पुण्य. याच्यावर बोलायसारखं खूप आहे, पण हा विषय टॉप करू, पुढे चला. असं पुण्य की त्या पुण्यावर सतत सतत लक्ष आपण दिलं पाहिजे. मग महाराज आम्हाला पुण्य प्राप्त झालं, आम्हाला पुण्यानं संत संघ घडला. बघा आम्ही आळंदीला शिकायला गेलो की तुमच्यासारखे मंडळी आम्हाला म्हणतात, महाराज खूप तुमचं पुण्य आहे, खूप तुमचं भाग्य आहे की तुम्ही आळंदीला गेलात. म्हणजे कशामुळे गेलो? पुण्यामुळे. कोणाला विचारतात, महाराज तुमचं पुण्य होतं म्हणून तुम्ही कुंभारीच्या सप्त्यामध्ये गेला, याचं पुण्य का जळत गेलं का तिकडं? म्हणजे पुण्य असलं की लोक म्हणतात तुमच्या पुण्याईनं सगळं चांगलं सगळे. बरोबर आहे की नाही? म्हणजे पुण्यानं घडतं. मग तशा पद्धतीचं महाराज ठीक आहे, पुण्याने प्राप्त झालं, संत संघ घडला. मग पुण्य प्राप्त झालं, संत संघ घडला, संतांच्या संगतीत आम्ही राहिलो. मग संतांच्या संगतीत राहिल्यानंतर काय प्राप्त होईल आणि कशा पद्धतीचं प्राप्त होईल? महाराज सांगतात, जर तुम्हाला पुण्य प्राप्त झालं, संत संघ घडला की तुम्हाला भाग्याची प्राप्ती होती. ते महाराज अभंगाच्या पहिले महाराज म्हणतात पुण्य प्राप्त झालं, संत संघ घडला. पण महाराज संत संघ सहजासहजी घडत नाही, पुण्यामुळे संत संघ घडला. मग महाराज संत संघ काय श्रेष्ठ आहे? महाराज सांगत, जर तुम्हाला जीवनात सुखी करायचं असेल, सफळ करायचं असेल, तर तुम्हाला संत संघ करावा लागेल, संतांच्या संगतीत राहावं लागेल. महाराज ठीक आहे, मग संगत कशाने घडती? बघा, बिस्लरीच्या पाण्यानं जर गटारीतील पाण्याचा संघ केला, बघा बिस्लरीच्या पाण्यानं जर गटारीतील पाण्याचा संघ केला की त्या पाण्याला आपण पिणार का? पिणार का? नाही पिणार. मला तुम्ही सांगा, मान्य आहे तुम्हाला बिस्लरीच्या पाण्यानं गटारीतील पाण्याचा संघ केला तर आपण पिणार नाही. पण मला तुम्ही सांगा, गटाऱ्याच्या पाण्यानं जर तीर्थाच्या पाण्याचा संघ केला तर तुम्ही काय करणार? तुम्ही पिणार ना? तुम्ही आचमन करणार, गुळणा करणार. बघा अगोदर बिस्लरीचं सुंदर पाणी आहे, त्या पाण्याने जर गटारीच्या पाण्याचा संघ केला तर तुम्ही पिणार नाही. पण गटारीतील पाण्याने जर तीर्थाच्या पाण्याचा संघ केला तर तुम्ही पिणार. म्हणजे पण मला तुम्ही सांगा, तीर्थाच्या पाण्याने परत जर गटारीच्या पाण्याचा संघ केला तर तुम्ही त्याला पिणार का? नाही. तसं संघ अतिशय महत्वाचा आहे. उदार संघाचा महिमा, बाबांनी सुंदर प्रमाण दिलं. काय? पतन उदार संघाचा महिमा. बघा
पतन आणि उद्धार हा संघाचा महिमा आहे. जर योग्य संघ केला तर योग्य प्राप्त होत आणि अयोग्य संघ केला तर अयोग्य प्राप्त होत. म्हणजे आपल्या संगतीवर परिणाम असतो. ढेकणाच्या संघे हिरा जो भंगला. महाराज सांगतात जर आपण चांगल्याच्या संगतीत गेलो तर आपल्याला चांगलं प्राप्त होत. आम्ही ज्ञानोबरायांच्या संगतीत गेलो तर आमच्या लोक पाया पडतात, आम्हाला किंमत आहे. पण आम्ही जर त्या ठिकाणी राजकारण्याच्या संगत गेलो तर गोटभर पाणी सुद्धा पाजणार नाही. काय पेल असं. म्हणजे एवढ्या संघाला महत्व आहे, एवढ्या संगतीला महत्व दिलेलं आहे. महाराज मला तुम्ही सांगा संतांची संगत काय करावी लागते. महाराज संत श्रेष्ठ आहे आणि श्रेष्ठाची संगत ही उचित असते. बघा अनुमान प्रमाणात आपल्याला प्रमाण लावावं लागतं. ज्यांचं अंतःकरण उद्धार आहे त्याला संत म्हणतात. बघा ज्याची पगडी मोठी, काय ज्याची पगडी मोठी त्याला पंडित म्हणतात. ज्याची मान मोठी त्याला राजकारणी म्हणतात. ज्याची जेवढी डेरी मोठी त्याला तेवढा मोठा महाराज म्हणतात. आणि ज्यांचं अंतःकरण मोठं त्याला संत म्हणतात. आणि अशा संतांचा जर संघ आपल्याकडून घडला तर नक्की आपल्याला हे भाग्य प्राप्त होत. पण त्यांचा संताचे संग संतांचे संगती कळू आले कमळापती. जर संतांच्या संगतीत बसला की आपल्याला वाटतं आपलं कोणीच नाही अशी प्रचिती आपल्याला येते. महाराज संत संघ याच्याकरता उचित आहे. जर संसारिक जीवाचा संघ जर केला तर पदोपदी दुःख भोगावं लागतं आणि संतांचा संघ केला तर सुख भोगावं लागतं. संतांच्या पंक्तीत जर जेवायला भेटलं, संत संगतीचे पंक्तीत जर जेवायला बसलं की योग्य भोजन आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे इथून सुरुवात आहे. संसारिक जीवाची जर संघ केला तर कसं दुःख भोगावं लागतं आणि संतांच्या संगतीत कसं सुख भोगावं लागतं एका मिनिटामध्ये बघा. जर संसारिक जीवाचा जर संघ केला तर पदोपदी दुःखाचा सामना करावा लागतो. एकदा असा प्रसंग आला, एक गुरु आणि शिष्य फिरण्याकरता गेले. खूप अरण्य होतं, जंगल होतं. संतांच्या संगतीत कसं दुःख आहे बघा. संसारिक जीवाच्या संगतीत कसं दुःख आहे. गुरु आणि शिष्य फिरण्याकरता गेले, जंगलामध्ये गेले, अरण्य होतं. गुरुजीनं बघितलं अरे त्या जंगलामध्ये अरण्य आहे, इथं शांततेचे वातावरण आहे, इथं आपण 2 तास जप करूया. असं म्हटल्यानंतर गुरुजीनं सांगितलं शिष्य तू जप करण्यावर मी जप करण्याकरता बसतो पण 2 तास मला उठवायचं नाही.
गुरुजी जप करण्याकरता बसले. शिष्यानं विचार केला हाच चान्स आहे, चिता चांगले आलेले आहे, चिताला दगड तरी मारू. कारण गुरुजीने एकदा डोळे लावले तर गुरुजी 2 तास डोळे उघडत. गुरुजीने डोळे लावले, गुरुजी दगडावर बसले. शिष्य इकडून फिरू लागला, तिकडून फिरू लागला. ह्या चिताला दगड मार, त्या चिताला दगड मार. पण तेवढ्यामध्ये जंगलामध्ये काय आला? वाघ. जंगल म्हटलं की काय येतो? वाघ. पण अलीकडच्या काळामध्ये जंगलात वाघ येत नाही, गावात वाघ येतो. अलीकडच्या काळात वाघ कुठं येतो? गावात येतो. जंगलातल्या वाघाला लोक भेट नाही, पण गावातल्या वाघाला भेट. कारण गावातला वाघ काय बोलून सांगता येत नाही, वाघच येतो तिकडून. येतो का नाही? म्हणजे जंगलातल्या वाघाला लोक भेट नाही, पण गावातल्या वाघाला लोक भेटतात. मग तसा वाघ आला. शिष्यानं विचार केला गुरुजीला उठवायचं नाही. गुरुजीनं सांगितलं आणि शिष्यानं निश्चय केला आपुली आपण करा सोडवण. काय निश्चय केला? आपुली आपण करा सोडवण. शिष्य गप दिशी एका झाडावर चढला आणि वरून पाहू लागला गुरुजीला खाल्लं खाऊ द्या, उद्या उत्तराधिकारी आपणच बसणार. एवढा हुशार शिष्य होता. वाघ गुरुजी जवळ आला आणि गुरुजी त्यावेळेस संत संग करत होते, संतांचं चिंतन करत होते. आणि तेवढ्यामध्ये वाघ गुरुजी जवळ गेला. वाघाने बघितलं, गुरुजीला काहीच केलं नाही. वाघ निघून गेला. 2 तास झाले. शिष्य खाली उतरला, गुरुजी जवळ गेला, उभा राहिला. आणि त्यानंतर गुरुजीनं डोळे उघडले आणि तेवढ्यामध्ये एक मच्छर गुरुजीच्या गालावर बसलं. गुरुजीनं चापट मारली, मच्छर उठून गेलं. आणि मग शिष्य बोलायला लागला गुरुजी 2 तासामध्ये जेव्हा तुम्ही जप करत होता तेव्हा जंगलाचा राजा वाघ येतोय, त्या वाघाला लोक भेटतात. तो वाघ तुमच्या जवळ आला तर तुम्हाला भीती वाटली नाही, आणि आता एक मच्छर तुमच्या जवळ आलं, तुम्हाला भीती वाटली. त्यावेळेस गुरुजी बोलतो बाळ्या त्याचा प्रसंग असा आहे, ज्या वेळेस वाघ आला त्यावेळेस मी संतांच्या संगतीत होतो, आणि जेव्हा मच्छर आला तेव्हा तुझ्या संगतीत आहे. हो बघा, म्हणजे गुरुजी संसाराच्या त्याच्या संघ आला की मच्छर बसला. बघा, संसारी जीवाचा संघ केला तर दुःख भोगावं लागतं, आणि संतांचा संघ केला तर आमचे नारद महर्षी भागवतामध्ये 4 महिने चातुर्मासाचे काही महात्मे आहे. त्यांचा संत संघ घडला की नारदाला ब्रह्मदेवाच्या पोटी जन्म घ्यावा लागला. ज्यांनी ज्यांनी संत संघ केला त्यांना त्यांना जन्म घ्यावा लागला. कारण संत संगतीमध्ये एवढा लाभ आहे तेवढा लाभ कुठे नाही. चला प्रत्येक संतांना विचारा कावं संत संघ केल्यामुळे काय लाभ घडतो. चला सेना महाराजांना विचारा संत संगतीचा काय लाभ होतो. सेना महाराज सांगतात संत संगतीने घोर लाभ झाला. मोहनी रसाला मायाधिक घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसाला अंतरी पांडुरंग. काय म्हणतात सेना महाराज, संत संगतीने नुसता लाभ नाही झाला. कसा लाभ झाला? थोर लाभ झाला. थोर लाभ. थोर म्हणजे मोठी लॉटरी, आणि छोटी म्हणजे 100 रुपयाची 200 रुपयाची लॉटरी. म्हणजे थोर लाभ झाला. काय थोर लाभ झाला? मोहनी रसाला मायाधिक, मोह गेला, माया गेली, काम क्रोध वैरी अंतःकरणातले बाहेर काढले. आणि जेव्हा अंतःकरणातले काम क्रोध वैरी बाहेर काढतो तेव्हा येऊन गोपाळ राही तेथे भगवान परमात्मा येऊन त्या ठिकाणी राहतो. म्हणजे जो थोर लाभ जर झाला तर कशामुळे झाला? संत संगतीमुळे झाला. चला एकनाथ महाराजाला विचारा. एकनाथ महाराज सांगतात संत संगतीने झाले माझे काज अंतरी हे निज प्रगट नाही. एकनाथ महाराज सांगतात संत संगतीने माझ्या जीवनात सोनं झालं, माझ्या जीवनाचा लाभ झाला. मला काय झालं की माझ्या अंतःकरणामध्ये पांडुरंग परमात्मा येऊन राहिला. त्याला तुकाराम महाराजांना विचारा की महाराज तुम्हाला काय लाभ झाला. तुकाराम महाराज सांगतात संतांच्या ठिकाणी तो लाभ आहे तो कुठेच नाही. एक तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. महाराज सांगतात माझे भाग्य उजळलं, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मलाभ. महाराज सांगतात संत दर्शनी हा लाभ आहे, संतांच्या संगतीत आहे. कारण माझी चिंता वारून जाते. आज जर 100 रुपये तुम्हाला सापडले किंवा मिळाले तर परत तुमची चिंता वाढती का राहते?
पण संतांच्या संगतीत गेल्यामुळे तुमची चिंता वाढून जाते. हा लाभ तुम्हाला घडतो की महाराज सांगतात कशा पद्धतीचं की ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात बाबा ज्याप्रमाणे ऊसाची साखर बनते त्या साखरेचा ऊस बनतो. बाबा ऊसाची साखर बनते का साखरेचा ऊस बनतो? साखरेचा ऊस बनतो ना. काय बनतो? ऊसाची साखर बनते. बर मला तुम्ही सांगा ऊसाची साखर बनते परत त्या साखरेचा ऊस बनतो का? नाही बनत. तसं महाराज सांगतात संत संग घडला की तुमची चिंता वारून जाते. हा लाभ घडला की चिंता वारणे म्हणजे काय? परत उत्पन्न होत नाही, परत चिंता राहत नाही. तुम्ही संसारिक जीवाचे किती पैसे अर्जन करा, किती पैसे आणा, रोज चिंता वाढत जाते. पण संत संग केला चिंता मरून जाते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात साखरेचा मागुता बुद्धिपणे बंडो सुटा, ऊस नाही मागुता दया होईल. तशी चिंता वाढत चालते, तशी चिंता मरते. महाराज ठीक आहे. मग संत संगतीने प्राप्त होत. आमचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात बाबा तुम्हाला जर मुक्ती प्राप्त करायची तर तुम्ही देवाच्या द्वारामध्ये एक क्षणभर उभे राहा. देवाचे द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीच्याही साधविल्या. देवाच्या द्वारामध्ये एक क्षणभर जर उभं राहिलं तर मुक्तीची प्राप्ती होते. पण आमचे नाथ महाराज सांगतात अरे संतांच्या संगतीत जर तुम्ही अर्धा क्षण जर उभे राहिला तर तुम्हाला मुक्ती प्राप्त होते. मुक्ती प्राप्त होते किती क्षणात? अर्धा क्षण. जर देवाच्या संगतीत जर तुम्हाला एका क्षणामध्ये मुक्ती मिळते पण संतांच्या संगतीत अर्धा क्षणामध्ये मुक्ती मिळते. अर्धा क्षण करता संतांच्या संगती तेने होय शांती बापा विठाला. बघा अर्ध्या क्षणामध्ये संतांच्या संगतीत प्राप्ती होते. महाराज ठीक आहे. आता आम्हाला संत संघ घडला की महाराज सांगतात संत संघ तुम्हाला घडला की वैराग्याचं भाग्य तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संत संघ घडल्यामुळे वैराग्य प्राप्त होतं. आनंदीला शिकायला गेलं संतांच्या संगतीत राहिलं की आपोआप वैराग्याची प्राप्ती होते. महाराज ठीक आहे वैराग्याची प्राप्ती आपोआप होते. मला तुम्ही सांगा नुसती वैराग्याची प्राप्ती होत नाही तर एकावर एक गोष्ट काय पिढी आहे. एकावर किती गोष्ट पिढी? दोन गोष्ट. महाराज या ठिकाणी सांगतात वैराग्याचे भाग्य. मग वैराग्याचे भाग्य प्राप्त झालं तर तुम्हाला त्याच्यावर दोन गोष्टी फ्री मिळतात. कसं बघा एक व्यक्ती दुकानात गेला. दुकानात गेल्यानंतर म्हणतो का हो गुलाबजामुनचं पाकिट केवढेच आहे? तो दुकानदार म्हणतो महाराज गुलाबजामुनचं पाकिट 50 रुपयाचं आहे आणि पाक फ्री आहे. काय म्हणतो? पाकिट 50 रुपयाचं आहे पाक फ्री आहे. तो व्यक्ती म्हणतो पाकच द्या. काय म्हणतो देव? पाकच द्या. मग त्या दुकानात कधी लावणं लागणार का नाही? असे गिऱ्हाईक असले तसं दुकानदार असले नुसता पाक भेटतो का नाही. पण इथं संतांच्या संगतीत गेलं की एका भाग्याबरोबर दोन भाग्य आपल्याला फ्री मिळतात. महाराज बघा वैराग्याचं भाग्य प्राप्त झालं तर वैराग्य म्हणजे काय? बघा वैराग्याच्या अनेक व्याख्या आहे. महाराज सांगतात तुम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं ज्ञानाची जर प्राप्ती तुम्हाला हवीशी वाटत असेल तर तुम्हाला वैराग्य प्राप्त व्हावं लागतं. वैराग्याशिवाय ज्ञान टिकूच शकत नाही. कसं टिकू शकत नाही? माऊली ज्ञानोबा सांगतात विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तज्ञेची नाही हे विचारून ठाई ठेवली दे. मग मला तुम्ही सांगा विरक्ती झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय भगवंताची भेट सुद्धा होत नाही. मला तुम्ही सांगा शिकलेला व्यक्ती आहे 3-3 पेन खिशाला लावले शाळा शिकलेला नाही पण विण करून राहतो आणि एसटी बस स्टॉपवर गेला की गाडी वाचता येत नाही निस्ता पाहतो म्हणतो गाडी कुठे चालली? तो व्यक्ती म्हणतो पेन लावलेले पण पेनात कांड्याच नसतात. मग विचार करा ज्ञानाशिवाय प्राप्ती आहे का? नाही. ज्याप्रमाणे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात जर तुम्हाला ज्ञान प्राप्त नसेल तर तुम्ही आंधळे आहात. आंधळे आहात तुम्ही आंधळे आहात. कारण माणूस म्हणतो ना बाई माझ्या वडिलांमध्ये शाळा शिकवली नाही एवढी असून एवढं हे करून मला वाचता येतच नाही म्हणजे असून आंधळ्यासारखं आहे का नाही? जसं माऊली दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे आंधळ्या व्यक्तीच्या हातामध्ये जर दिवा दिला आंधळ्या व्यक्तीच्या हातात जर लाईट दिला आणि त्याला सांगितलं गावाला चक्कर मारून ये त्याला त्या लाईटाचा उपयोग होईल का? नाही.
नाही होणार. तसं ज्ञान जर प्राप्त नसलं, ज्ञानाची प्राप्तीच झाली नाही, तर माणूस फुकट आला आणि फुकट मेला. माऊली ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात, आंधळेने हाती दिवा घेऊनही काय करावा, तैसा ज्ञानाने छिव आगावा वायाची जाईल. मग महाराज सांगतात, ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर तुम्हाला विरक्ती व्हावी लागल, तुम्हाला वैराग्याची प्राप्ती व्हावी लागल. वैराग्याची प्राप्ती झाली तर ज्ञानाची प्राप्ती होईल. तैशी संसारे समजता जाणीजे जे अनित्यता, तरी वैराग्य जवळीता पाठी लागेल. महाराज वैराग्य, वैराग्य म्हणजे काय? वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैराग्य वेगळा आणि वैताग वेगळा. माणूस घरी कंटाळला तर त्या ठिकाणी पंढरपूरला जातो, वैराग्य होऊन नाही जात तर वैताग होऊन जातो आणि तिसऱ्या फोन मध्ये घरी येतो. राग राग निघतोय, बा मी जाईन बरं, मी जाईन बरं. बायको म्हणते जा, आणि मग तू म्हणले म्हणून राहते, काहीच म्हणत नसते. म्हणजे वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. अशा पद्धतीत वैराग्य जर प्राप्त, वैराग्य म्हणजे काय बघा, माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बाबा 15 दिवसाचा व्यक्ती उपाशी आहे. बघा, वैराग्य म्हणजे संसारात गोष्टीची किळस येणे. कोणत्याही गोष्टीची किळस आली की समजायचं वैराग्य प्राप्त झालं. महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगतात की 15 दिवसाचा व्यक्ती उपाशी आहे आणि तो जेवायला बसला आणि त्याला जर कळलं की ताटामध्ये विष आहे, की तो त्या ताटाचा काय करतो? त्याग करतो. बघा, एकदा असा प्रसंग घडला, एक जावई, मुंबईचा जावई होता आणि सासरवाडीला आला. आपल्यामध्ये एक म्हण आहे, जावई बापू जर सासरवाडीला आला, इकडं तिचा नवरा कर्ज काढू 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 मरतो, पण एक पैसा देत नाही. पण जावई सासरवाडीला आला की सासूबाई नाकाचा मोती, थोई गहाण आणि राखी जावयाचा मान. मग मला तुम्ही सांगा, जवळ आला की महिला मंडळीला असा आनंद होतो. वैराग्य म्हणजे काय बघा, असा आनंद होतो, असा आनंद होतो की तिला वाटतं की नंदीबाई आला काय. आणि गावातला जवळ असला की रोजचं म्हणून त्याला कोण रडत, रोज काही झालं की जवळ बापू या, हाय त्याच्या डोक्यावर पुत बिचारा वाहतो पाणी. तसा हा जवळ कुणाचा होता? मुंबईचा होता. मुंबईचा जवळ असल्यामुळं तिने अख्ख्या गावात चक्र मारली. का हो, तुमचा जवळ काय करतो? ती सासूबाई सांगते, अहो आमचा जवळ मुंबईला एवढा मोठा साहेब आहे, एवढा मोठा साहेब आहे की आमच्या जवळला विचारल्याशिवाय कंपनीत किंवा त्या ऑफिस मध्ये कोणीच जात नाही, की जवळची परवानगी घ्यावी लागते तेव्हा आज जाता येते. ती बिचारी विचार करते, तिचा जवळ करतो तरी काय म्हणते, माझा जवळ कोणालाही आज जायचं असलं की विचारल्याशिवाय त्याला कोणीच आज जात नाही. मग ती म्हणते, जवळ करतो काय? म्हणे वाचमेन. काय म्हणते? वाचमेन. आता वाचमेन जवळ म्हणल्यावर सगळ्याला विचारावं लागते कुठं चाललं. मग असा वाचमेन जवळ सासरवाडीला आला. सासूला खूप आनंद झाला, कारण वाचमेन होता. फुगीर राहतात, साहेब साधा राहतो पण वाचमेन टाईट राहतो. तसा गावात आला, जवळ बापूला आनंद झाला. त्या ठिकाणी सासूबाईला खूप आनंद झाला. जवळ बापू आला, जवळ बापू आला. सासूबाई विचार करते की आता जवळ बापूला जेवणाकरता काय करायचं. असं विचारल्यानंतर जवळ बापू होता माळकरी, आणि माळकऱ्याचा फेवरेट आयटम म्हणजे काय? बासुंदी. सांगितलं महाराजांनी, झालेला दिसतो इथे. माळकऱ्यांचा फेमस आयटम म्हणजे बासुंदी. बासुंदी म्हटलं की खूप आनंद होतो. आमच्याकडे काही काही माणसं सात, आमच्याकडे 7 दूर न पितो, ते पण मोठाले. म्हणजे विचार करा, साधे माणसं नाही आमच्याकडे. महाराजा हक्का पण माणसं चांगले. महाराज वाढलं की शेजारचे तंबू वाढायला पाहिजेत ना. किती वाढलं की पार्सल लोकांना वाटतं महाराजच खातो काय, तिकडे गेला तिकडे पार्सल, बिचारे खुश. मग तसं पसंतीनं जवळ विचारला काय करायचं. जवळ बापू बासुंदीचा लाडका होता. सासूबाईनं 40 लिटर 80 लिटर दूध गावातलं बुकिंग केलं. किती लिटर? 80 लिटर दूध बुकिंग केलं. गावातलं एकही गरजानाचं दूध डेअरीवर जाऊ दिलं नाही. डेअरीवाला विचारतो, तुझा संपर्कच काय आला? म्हणे सखूबाईचा जवळ आला. त्याची सखूबाई नाही बरं, नाहीतर म्हणायचं मी कोण आणलं, आमच्या तिकडची सखूबाई. सखूबाईचा जवळ आला. सखूबाई दार होती, पदर बांधला, 80 लिटर दूध आणलं. पूर्वीच्या काळी गॅसची पद्धत नव्हती, शेगडीची पद्धत नव्हती. पूर्वीच्या काळी चूल होती. माणच्या घरामध्ये मोठी ग्रामपंचायतल्या 2 कढाया बुकिंग केल्या, मोठ्याला कढाया शेव ठेवल्या. अर्ध्या गावात आमंत्रण दिलं की आज जेवायला यायचं, पोटभर बासुंदी खायची. असं म्हटल्यानंतर सासूबाईने 4 वाजल्यापासून भट्टी सुरू करून दिली. थंडीचे दिवस होते. जवळ बापू आतल्या खोलीमध्ये झोपला.
थंडीचे दिवस होते. दूध टाकलं आणि सासूबाई 4 वाजता उठली आणि त्या ठिकाणी दूध आणण्याकरता सराटा मागे पुढे करत होती. पण प्रसंग असा घडला होता, आदल्या दिवशी बोरं खाल्ले होते. काय खाल्लं होतं? बोरं. आणि बोरं असे होते, आंबट होते. आणि आंबट बोरं खाल्ल्यामुळे त्याच्यावर पाणी पिलं आणि पाणी पिल्यामुळे तिला सर्दी झाली. आता तुम्हाला करण लागलाय थोडा थोडा. पाणी पिल्यामुळे तिला सर्दी झाली. लिंब त्या ठिकाणी लिंब झालं, बोर झालं, याच्यावर पाणी पिलं की सर्दी होते. सर्दी अशी झाली, साधी झाली नाही. हिने बोरं भरपूर खाल्लेले होते. सर्दी जबर झाली आणि ती पगळलेली नव्हती. ते टाईट झालेली. ती रेल्वे स्टेशनवर उभ्या होत्या. पण जेव्हा आळ लागायचा, चाळ लागायचा, तसं तसं ट्रेन सुटायला सुरुवात झाली. ट्रेन सुटायला सुरुवात झाली. सासूबाई ट्रेन थांबते थांबते थांबते. विचार केला ट्रेन एक एक डब्बा थांबवते, पण डब्बे ऐकायला तयार नव्हते. कारण वाफ खालून गरम झाली. वाफेने इंजिन पाळायचं. तसं सासूबाईचं नाक खो 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 करायची. सासूबाई विचार केला, जवळ बापू म्हणतो सासूबाई चांगली होती, खो खो काय करते. तेवढे जवळ बापू वाकून पाहतो. सासूबाईच्या सगळ्या ट्रेनचे डबे जसे सुटले तसे त्या बासुंदी पडले. जवळ बापून विचार केला, मेलो तरी चालेल, बासुंदी खायची नाही. काय विचार केला? मेलो तरी चालेल, बासुंदी खायची नाही. वाटलं तर 20 पितो 2 लिटर, पण बासुंदी खात नाही. आजची ट्रेन सिकंदराबाद एक्सप्रेस त्याच्यात पडली. सिकंदराबाद म्हणजे 200 ते 300 डबे असे सगळे त्याच्यात पडले. बासुंदी सुंदर झाली. जावई बापू झोपला. 4 सकाळचे वाजून गेले. 7 वाजले. सासूबाईनं मोठ्या वाट्या बांधल्या, कारण नुसती बासुंदी प्यायची होती. अख्ख्या गावाला बोलवलं. सगळे बसले. जावई बापू बसले. सासूबाईनं सांगितलं, एक काम करायचं, चपाती वाढवायची नाही. पहिल्यांदा जेवढी बासुंदी प्यायची तेवढी पेऊ द्या. बासुंदी वाढत राहा. अशा पद्धतीने बासुंदीची वाढ सुरू केली. वाढ सुरू केल्यानंतर बाकीचे लोक 4-4, 5-5, 6-6 वाट्या प्यायचे. जवळ बापूची वाटी रेखाची होती. जवळ बापू लोकांकडे पाहतो, म्हणतो सुंदर बासुंदी आहे, 24 डबे पडलेले आहे, हाना हायगी करू नका. लोक विचार करतात जवळ एवढा बासुंदी द्यायचा, पण आज का येत नाही. जवळ बापू म्हणतो बासुंदी सोडून दिली, उपवास आहे. सगळं झालं. सगळे 4-4 वाट्यात देतात. लहान मिळून आली. जिलेबीकडे बाजाय, भजे मागताय. तिच्या नाकातून मार येत होता. पळत गेली. माये माये माये. जवळ बापू बासुंदी खात नाही. असं म्हटल्यानंतर बिचाराला खूप वाईट वाटलं. पळत झाली कंबर बाजून. जवळ बापू तुम्हाला लाज वाटते का नाही? 80 लिटर दूध आवडलं. 4 वाजल्यापासून झोप नाही. सर्दी झाली तरी बासुंदी केली. काय तुम्ही खात नाही? जवळ बापू विचार करतो, सांगितलं असतं, पण हे 7-7 वाट्या केल्या. जर मी सांगितलं सगळं इथं साडून घ्यावं लागलं, सगळं होतं, त्या ठिकाणी झोपायचे 2 दिवस, काहीच राहणार नाही. जवळ बापू गप बसले. बाकीचे असे पाखर बासुंदी प्यायचे. जवळ बापूला सहन झालं नाही. सासूबाई म्हणते, जवळ बापू तुम्ही थोडी बासुंदी घ्या. जवळ बापू म्हणतो, हेंडरो पण 2 लिटर देतो, पण बासुंदी नको. 2 लिटर देतो सासूबाई, तुमच्या हाताने देतो. नाकातून नळ्या काढून काढावं लागेल, पण नको. जवळ बापूला सासूबाई आग्रह करू लागले, सांगा काय झालं. जवळ बापू वाटलं बिचाऱ्या खाली खाऊ द्या. सासूबाईचा हात धरला, खोलीत नेलं आणि सासूबाईला सांगतो. जवळ म्हणतो, सासूबाई मला तुम्ही सांगा, मला तुम्ही सांगा, मी खाऊ तरी काय. जवळ बापू म्हणते, बासुंदी का? तसं नाही म्हणते, खाऊ तरी काय. मी बासुंदी खाऊ का तुमचा शेपूट खाऊ? विठाला बघा कसे असले तुम्ही. आता बघा माझा दृष्टांत सांगू. जवळ बापूला एवढी बासुंदी आवडत होती, एवढी बासुंदी आवडत होती, पण ट्रेन पडल्यामुळं जवळ बापून बासुंदीचा त्याग केला.
त्याला जर कळलं की ताटामध्ये विष आहे की तो त्याग करतो म्हणजे त्याला त्याच्याविषयी काय येते किळस येते जेव्हा मनुष्याला संसाराची किळस येईल तेव्हा मनुष्याला वैराग्य प्राप्त होईल माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात जे विषय रांधेली रसस होय जे जेवणाला ठाऊल होय तर तो ताटाची सांडुनी जाय जयापरी माऊली म्हणतात ज्याप्रमाणे ताटामध्ये विष आहे असं कळालं की त्या ठिकाणी तो ताटाला लात मारून सांडून निघून जातो तसं आपल्याला संसारातल्या प्रत्येक गोष्टीची किळस निर्माण झाली की समजायचं वैराग्य प्राप्त झालं आणि अशा पद्धतीचं वैराग्य वेदांत शास्त्र व्याख्या अनेक व्याख्या देतात हे लोकांपासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोग विषय होणाऱ्या त्यागाच्या विषयच वैराग्य म्हणतात की मला तुम्ही सांगा जेवढंही आहे प्रत्येक गोष्टीचा सुखाचा त्याग करायचा आणि वैराग्य प्राप्त व्हायचं अमळनेरकर महाराजांचा दृष्टांत सर्वांना माहित आहे पंढरपूरला चालले की सगळे झोपडी जाळून टाकायचे पंढरपूरला जायचे म्हणजे मन इकडे लागायला नको मग तसं वैराग्य प्राप्त होतं महाराज सांगतात वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय परमानंदाची प्राप्ती होत नाही देवाची प्राप्ती होत नाही ते हे विषय वैराग्य परमानंदाचे भाग्य महाराज सांगतात ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य तेने परमानंद योग्य होती जीव असं वैराग्य प्राप्त झालं तर महाराज सांगतात तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल भक्तीची प्राप्ती होईल महाराज ठीक आहे ते आम्हाला प्राप्त झालं आणि आपला वेळही झाला पहिलंही चरण आपलं सोडायचं राहिलं आपला वेळही झालाय बघा एका मिनिटात सांगतो वैराग्य प्राप्त झालं सगळं प्राप्त झालं की महाराज ठीक आहे मग काय होईल महाराज सांगतात जर आम्ही संत संघ असा संघ सुरू ठेवला असा संत संघ ठेवला तर एक दिवस संतांची कृपा आमच्यावर होईल आणि संतांची कृपा आमच्यावर झाली की महाराज सांगतात तो साधक निष्पाप होईल अभंगाच्या दुसऱ्या चरणात संत कृपेचे दीपा Come on.
कृपेचे दीप आहे. दीप म्हणजे दिवा. ज्या ठिकाणी अंधकार असतो त्या ठिकाणी दिवा गेला की अंधकाराची काय करतो, निवृत्ती करतो आणि परमानंद सुखाची प्राप्ती करतो. म्हणजे दीपा हा ज्या ठिकाणी अंधकार आहे त्या ठिकाणी नाश करतो आणि प्रकाश देतो. तसं संत कृपेचे दीप आहे. संतांची जर कृपा झाली तर काही होऊ शकतं. महाराज सांगतात संत कृपेचे दीप घरी साधका निष्पाप. साधकाला निष्पाप करण्याचं कारण हे संतांची कृपा आहे. साधकांच्या ठिकाणचं असणारं काही वाचिक मानसिक जेही पाप असेल ते निष्पाप होतं, ही संतांची कृपा आहे. संतांची कृपा रेड्यावर झाली तर रेडा वेद बोलतो. संतांची कृपा भीतीवर झाली तर भीत चालायला लागते. आणि संतांची कृपा मेलेल्या व्यक्तीवर झाली तर तो त्या ठिकाणी जिवंत होतो. आणि संतांची कृपा जर त्या ठिकाणी एका महिलेवर झाली की त्याचा पुरुष होतो, केला तो स्त्रीचा पुरुष उभा. संतांची कृपा प्रत्येक गोष्टीवर झाली तर रेडा बोलतो, सर्व कार्य होतं. संत कृपेचे दीप आहेत. मग कृपेचा वेगवेगळा प्रकार आहे. आपला वेळ संपलाय त्याच्यामुळे शॉर्टकट मध्ये सांगतो संत कृपेचे दीप. संतांची कृपा कोणाकोणावर झाली, वाल्या कोणावर संतांची कृपा झाली त्याने रामायण आधी लिहिलं. म्हणजे एवढ्या गोष्टीवर संतांची कृपा झाली. अरे प्रत्येकावर संतांची कृपा झाली. तुमच्यावर संतांची कृपा झाली, माझ्यावर संतांची कृपा झाली, प्रत्येकावर संतांची कृपा झाली. संतांची कृपा झाल्यानंतर तो निष्पाप होतो. सामान्य व्यक्तीची कृपा तात्पुरती राहते पण संतांची कृपा आपल्याला परमानंद सुखाकडे नेते. मग संत कृपेचे दीप आहे. महाराज ठीक आहे, संतांची कृपा झाल्यानंतर तो साधक निष्पाप होतो. त्याच्या ठिकाणचं सर्व पाप नष्ट होतं. आणि ज्यांच्या ठिकाणचं सर्व पाप नष्ट झालं तर तोच खरा देवाचा भक्त. संतांची कृपा झाली तर त्या ठिकाणी तोच देव भक्त. कोणता देव भक्त तर महाराज सांगतात त्याच्या ठिकाणी भेदाभेद नाही, तो देव भक्त. आपण देवाचे भक्त आहात का आपण ठरवा. कारण ज्यांच्या ठिकाणी भेदाभेद राहतो त्यांच्या ठिकाणी देव भक्त नसतो. आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण निवृत्ती बाबा वक्ते ज्यांच्याकडे मी शिकतोय बाबा नेहमी सांगायचे भेदाभेद आला की मनुष्याचं पतनाला सुरुवात झाली. आणि भेदाभेद गेला की त्या ठिकाणी त्याला देव भेटला. तोच देवाचा खरा भक्त आहे. बघा भेदाभेद कसा एका मिनिटात सांगतो. दोन सख्खे भाऊ होते. एक शेतात जायचा, एक वर राहायचा. तो शेतात काम करायचा, बऱ्याच दिवसापासून एक राहायचा. एकदा असा प्रसंग आला, रामदेव बाबाचा कपालभाती व्यायाम करत मोठा भाऊ बिल्डिंग वर बसला. रामदेव बाबाचा व्यायाम करत होता. लहाना भाऊ शेतात गेला, एक ऊस आणला. ऊस आणल्यानंतर हातात ऊस होता. गावात आला, वाड्यात आला आणि दोन पोरं, एक त्याचा पोरगा आणि एक भावाचा पोरगा, दोघही पळत आले. पळत आल्यानंतर त्यानं ऊस मोडला. ऊस मोडल्यानंतर बघा एका ठिकाणून गुळाला काय राहतो, गोळ राहतो, वाड्याला पानचट राहतो. मग असा ऊस मोडला. पण प्रसंग असा घडला जिकडून पानचट ऊस होता तिकडून स्वतःच पोरग आलं आणि जिकडून बुडाचा ऊस होता तिकडून भावाचं पोरग आलं. आता इथल्या दिवस चांगलं चाललं होतं. तो विचार करतो अरे माझा स्वतःचा मुलगा येतोय
आणि ऊस आता पानसट जाणार, काय करावं? तेवढंच पोरं जवळ पळत येतात. वरचा भाऊ व्यायाम करत असताना खाली पाहतो, काय होतं? तेवढे त्या ठिकाणी पोरं पळत आले. ऊस असे होते, जसे पोरं पळत आले तसं यानं असं केलं. कसं केलं? असं केलं. रामदेव बाबाचा व्यायाम करणारा वाकून पाहतो, आता वायली निघायचं. काय म्हणतो? आता वायली निघायचं. त्यानं सांगितलं की दादा आजच्या आज बैठक बसवा, वायली निघायचं. सर्वजण खाली आले, वायली निघायचं. बैठक मांडली. लहान भाऊ बायकोला विचारतो, काय झालं, काय झालं, काय झालं, काय झालं? बोललं तरी कोण? लहान बायको म्हणते, मी दादाला काही बोलले नाही. सगळं भांडण त्या ठिकाणी सांगितलं. लहान भाऊ रडायला लागला, दादा अरे झालं तरी काय? अचानक तू वायली निघायचं फॅट केव्हा घेतलं? भाऊ बोलायला लागला, दादा इथल्या दिवस चांगलं होतं, पण हे असं होतं आणि हे असं झालं. काय होतं? इथले दिवस असं होतं, गाडी सरळ चालायची पण आज वाकडी चालायला लागली. आणि जवळच गाड्या चांगल्या चालायच्या तेवढंच चालू द्या, वाकडं झालं की बाई लगेच भांडे आदरते, म्हणजे वायली निघायचं. म्हणजे जोपर्यंत भेदाभेद नाही तोपर्यंत योग्य आहे. आणि ज्याही गोष्टीमध्ये भेदाभेद येतो तेव्हा शेवटचा पर्याय असतो. म्हणून महाराज सांगतात, संतांच्या ठिकाणी संतांची कृपा झाली की तोच देवाचा भक्त. कारण त्याच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा भेदाभेद नसतो. यारे यारे लहान थोडं याचे प्रती नारीनार कोणी या शुद्ध होऊन जा. माऊली ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी जयाने घातली मुक्तीची गवांती मिळवली मंदी वैष्णवांची. सगळ्यांकरता ज्ञानेश्वरी दिली, सगळ्यांकरता गाथा दिला. एखाद्यानं नुसतं पुस्तक काढलं की दुसऱ्याच्या नावाचं आपल्या नावावर छापतो म्हणतो 200 रुपये. आणि ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा गाथा अमृतासारखे अभंग आहे, पण सर्व जनतेला खाली करून दिले. म्हणजे यांच्या ठिकाणी भेदाभेद नाही. मग महाराज ठीक आहे, तोच देवाचा भक्त, भेदाभेद नाही. मग तो भक्त करतो काय? काय करतो? महाराज सांगतात तो काहीच करत नाही. तो आता देवभक्त झाल्यामुळं तो आनंदाने भगवंताचं कीर्तन करतो, नाचतो, गातो. गाता गाता बुद्धीचा लय होतो.
प्रेमेन नाचे काय गाणी आता विरोधी आहे. तशा पद्धतीचं गायन झालं, तशा पद्धतीनं वादन झालं आणि तशाच पद्धतीनं नाचन झालं. आता सर्वजण ज्यांना ज्यांना भगवंताने हात दिले, आता तुम्ही नुसतं ऐकले, तुम्ही गायले नाही, नाचले नाही, नुसतं झोपा घेतल्या असं काही नाही. आता ज्यांना ज्यांना भगवंताने हात दिले असन त्यांनी वर हात करा बरं. सगळ्यांनी वर हात करा. कॅसेटवाले सगळ्यांकडे बघा, सगळ्यांनी वर हात करा आणि सगळ्यांनी भजन करायचं. प्रत्येकानं जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत हात खाली करायचे नाही. असे नका करू, पहिल्याने वर दाखवा, असे टाईट हात करा आणि सगळ्यांनी आता भजन करा. कॅसेटवाले सगळ्यांचं घ्या, सर्वजण वर हात करा, सगळेजण भजन करा. विठोबा यायचा आवाज तोडायचा. टाळे निसते टोबा 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 टाळे टाळी टाळी टोबा 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 करा. तुका प्रेमे नाचे गाय गाणी यात विरोधी जाय. तुकाराम महाराज म्हणतात तो सागर काय करतो, गातो नाचतो, की ज्या पद्धतीने सगळ्यांनी आनंद घेतला त्यामुळे मी नाचत होतो. जसा अभंग असला तसा भाव आला पाहिजे, तशा पद्धतीचं वातावरण केलं पाहिजे, तशा पद्धतीचा भाव. तुका प्रेमी नाचे गाय नाचायचं ना, कुठे नाचायचं? शांताबाईच्या गाण्यावर नाही नाचायचं. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. अरे नाचायचं ना की मायबाप बँडवर जर नाचले की नरकात जाणार आणि परमार्थात जर नाचले तर स्वर्गात जाणार. अरे विचार करा, नाचायचं कुठं? अरे नाचत असताना, कीर्तन करत असताना आमचे तुकाराम महाराज माय शिरसला एवढे गाण्यामध्ये विलीन झाले होते, एवढे कीर्तनामध्ये विलीन झाले होते, तर रात्री रात पुसून कीर्तन केलं. जसं 10:30 कीर्तन संपवायचं होतं की 10:30 होऊन गेले, 11 वाजायला लागले. यालाच म्हणतात तुका प्रेमी नाचे गाय गाणी येतात विरोधी जाय. म्हणजे टाइम कशी निघून गेला हे सुद्धा नाही. आमचे तुकाराम महाराज रात्र रात्र कीर्तन करायचे तरी टायमिंगकडे लक्ष नव्हतं. आमचे गुरुवारी वक्ते बाबा 4-4 तास कीर्तन करतात तरी टायमिंगकडे लक्ष नसतं. का? तुका प्रेमी नाचे गाय. त्यावेळेस फिरून जातं माणूस. तुकाराम महाराज अरे आमचे नामदेव महाराज कीर्तन करायचे तर जगाचा बाप नाचायचा. नाचता नाचता देवाचा गळला पितंबर असे नाचायचे. देव जर कीर्तनात नाचतो तर आपण का नाचू नये? पण आपण इकडे नाचत नाही. आमचे टाळकरी देवासारखे नाचले, कारण परमार्थात नाचतात. तसे सगळ्यांच्या चरणी तुका प्रेमे नाचे गाय गाणी यात विरोधी जाय.
अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अर्धा तास पुढे गेला. सगळ्यांची माफी मागतो, कारण 8:30 ला कीर्तन सुरू झालं. मी सुद्धा एक कार्यक्रम करून आलो. थकलो खूप होतो, कारण जीव झाला काळी मुली, उस्तारी गेला डोंगर, खूप त्रास होतो. पण वातावरण पाहून कैसे मी 10:30 ला सोडणार होतो, कारण बोलताही नाही, शब्द गुळ खाऊ खाऊ गुळ खाऊ खाऊ डिझेल भरू 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 गाडी चालवली. आता डिझेलही संपले. आता डिझेल संपल्यामुळे हे नाही, त्याच्यामुळं या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना नाचून सगळं हे करून आनंदित झालं. म्हणून महाराज या ठिकाणी बोलता बोलता जर एखाद्याचा शब्द वाईट गेला असेल तर आपला मुलगा भाऊ म्हणून माफ करा, कारण बोलणारा चुकतो मला काही येत नाही. मी गुरुवर्य हरिभक्त पारायण निवृत्ती बाबा वक्ते युवराजजी महाराज देशमुख आदी गुरुवर्य यांच्याकडे जे शिकलो ते सांगण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते घेऊन जा. एका जणांना काय केलं, असं म्हटलं की त्याला चपला आणल्या. दुसऱ्याने विचारलं, महाराजांनी सांगितलं रे रात्री कीर्तनातून काहीतरी आण. म्हणे काय आणलं? म्हणे चपला. म्हणे का? महाराजांनीच सांगितलं. म्हणे कोणाच्या आणल्या? म्हणे महाराजाच्याच आणल्या. म्हणे कस काय? कारण नवे होते, रोज चप्पल चालली. खोटं नाही बोलत. नांदेडला रोज 500ची चप्पल जायची, दंडन होतो. आज काही चप्पल आणली नाही, त्याच्यामुळे चप्पल पाहायच्या भानगडीत पडू नका. निघून जायचं, जे योग्य ते घ्यायचं. हे बोलण्याचा प्रयत्न केला. सर्व मंडळी आदरणीय बाबा सर्व उभे आहे. बोलता बोलता चुकला असेल तर माफ करा. बालक बापाची ताटी दिघे आणि बापा त्याची जीव लागे, की तो संतोषीने उगे मुख चवळी माये बापा पुढे लाड केले करू बोल तैसे करू कौतुके. बोलण्याचा प्रयत्न केला. सर्वजण माऊली ज्ञानोबरायांचं भजन करूया. ज्ञानेश्वर कीर्तन पुष्प हरिभक्त पारायण संजय महाराज यांनी गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केलं. त्याबद्दल